कृष्णा घरी जायचंय की नाही? घरी नाही, सॉरी, पुढच्या प्रवासाला जायचंय की नाही? झोप आली आहे, मी गाडी चालू. चला लवकर. तर आता आम्ही दिव्यागरचा जो बायपास रोड आहे तिथून आता आम्ही इथे आलो आणि इथे मध्ये फाटा लागतो. तो रोड पकडला की श्रीवर्धनला जाता आणि इकडे लेफ्ट घेतला, राईट पकडला की श्रीवर्धन, लेफ्ट पकडलं तर आम्ही आता उलट चाललोय. CNG भरायचा आहे, त्यामुळे आम्ही आता या साईडला चाललोय. CNG भरणार आम्ही आणि परत हाच रोड पकडणार. तुम्हाला पण CNG जर भरायचा असेल तर दिव्यागर मध्येच आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, आरवी त्या साईडला तुम्हाला CNG नाही भेटणार आणि आम्ही कसं कोस्टल रोड घेणार आहे त्यामुळे आत्ताच आम्ही इथे CNG घेतो भरून गाडीमध्ये. चला मी तुम्हाला आल्यावर दाखवते कोणत्या फाट्याबद्दल मी बोलते. तर इथे आहे हे HP हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आणि इथे CNG पण आहे. तर आता इथे आम्ही पटकन आधी CNG भरून घेतो. हा जो पेट्रोल पंप आहे HPचा जिथे CNG पण अवेलेबल आहे, हा आहे अराउंड 5 किलोमीटर दिव्यागर बीच पासून. म्हाळसाकडे जाताना म्हाळसा रोड असतो, दिव्यागरवरून बायपास रोड पकडायचा असतो. तर इथे आहे आणि इथे आता आम्ही CNG भरायला आलेलो आहे. डेपो का? हा इथे वडवली फाटा आहे ना, हा इथे बस डेपो आहे. हा छोटू पाणी बघ कसं आणतोय. तर हा जो रोड आहे आता गेला तो आहे दिव्यागरला जाणारा बायपास रोड आणि आता आपण इथून सरळ चाललोय. हा पुढून पण आहे दिव्यागरला जाण्यासाठी एक रोड, तो शॉर्टकट होता जो मधून होता, पण तो खूप नॅरो रोड आहे आणि एका वेळेस ना एकच व्हेकल जाऊ शकते. हा तर आता आपण हा रोड पकडून बोरली म्हणून एक गाव आहे त्या रोडने जाणार आहे आणि कोस्टल रोड पकडायचा आहे आपल्याला श्रीवर्धनला जाणारा. तर आता आपण वडवळी फाटावरून इकडे आलो आणि हा दिव्यागरचा नॅरो बायपास रोड आहे, पण आपण तो नाही घेतला. आता आपण सरळ आलोय आणि इथे शिस्ते गाव आता आपल्याला लागलंय आणि पुढे इथे बोरली पंचतन म्हणून एक गाव आहे, तिथून आपल्याला हा बोरली पंचतन दिव्यागर बीच श्रीवर्धन रोड हा रोड घ्यायचा आहे. म्हणजे तो जातो कोस्टल रोडला, हा रोड नाही घ्यायचा. हा आतमध्ये जो रोड जातो बोरलीचा तो रोड घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण मॅपमध्ये दिव्यागर टू हरिहरेश्वर बीच असं टाकतो तेव्हा आपल्याला हा रूट दाखवतो. बघू शकता जो आहे 56 मिनिट्समध्ये आपण पोहोचतो दिव्यागरवरून हरिहरेश्वर. पण आम्हाला घ्यायचा आहे कोस्टल रोड, हा जो आहे भराडखोल आणि शेखाडी अरावी हा जो रूट दाखवलाय तो आहे कोस्टल रोड दिव्यागरपासून श्रीवर्धनपर्यंत. तर इथे मध्ये तुम्हाला कोंडिवली बीच पण लागतं आणि अरावी बीच पण लागतं. तर ह्याच्यासाठी मग आपण काय करायचं, हा रूट सिलेक्ट करायचा आणि मग तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता कोस्टल रोड पूर्ण. खूप भारी वाटतं तिथे. हा जास्त डिस्टन्स आहे, फक्त टाइम लागतो 1 hour 4 minutes. हा रूट जर तुम्ही घेतला असता तर 56 मिनिटमध्ये पोहोचला असता. जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल कोस्टल रोड जो आहे फक्त दिव्यागरपासून श्रीवर्धनपर्यंत, त्याच्या पुढे नंतर हरिहरेश्वरपर्यंत तो असा आतमधून आहे. तर चला मग आम्ही जात आहोत कोस्टल रोड घेऊन या गावांमधून. आता आम्ही पोहोचलेलो आहोत भराडखोल नावाच्या गावामध्ये. हे गाव मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
तर इथे फ्रेश मासे भेटतात. यांचं या गावामध्ये मार्केट असतं. इथे बॅक साईडला एक पूर्ण गाव आहे आणि हे जे खाली दिसतंय हे पूर्ण इथे बोट्स आहेत. मासेमारी करण्यासाठी हे लोक रात्री निघतात आणि सकाळी 8 ते 8:30 पर्यंत मासे पकडून बोट किनाऱ्यावर येते. तर 9:30 वाजता पूर्ण मार्केट, फिश मार्केट भरलेलं असतं आणि तिथे तुम्हाला माशांचा लिलाव चालू असतो. तुम्ही तिथे मासे घेऊ शकता आणि मस्तपैकी ते लोक बर्फ टाकून एका थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता. थर्मोकॉलचे बॉक्ससुद्धा 100 ते 200-300 रुपये असे साईजप्रमाणे अवेलेबल असतात. आता आम्ही पोहोचलेलो आहोत शेखाडी या गावामध्ये आणि तुम्हाला समुद्रकिनारा दिसतच असेल. कोस्टल रोड सुरू झालेला आहे. मस्त असा सुंदर समुद्रकिनारा दिसतोय. शेखाडीमध्येच पुढे आल्यावरती थोड्या डिस्टन्सवर तुम्हाला एक मस्त व्ह्यू पॉईंट दिसेल. तिथे तुम्ही साईडला थांबून मस्त व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करू शकता. या पॉईंटला शेखाडी व्ह्यू पॉईंट असं म्हणतात. तर इथून खूप मस्त दिसतो समुद्रकिनारा. जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर खूप मस्तच व्हिडिओज तुम्ही इथे शूट करू शकता. अरे तारकर्लीसारखं येतं ना. थांबव इथे गाडी. आरावी बीच आहे इथून खाली. वाव, किती सुंदर बीच आहे आणि पूर्ण व्हाईट सँड आहे. तर तुम्ही बघू शकता हा समुद्रकिनारा आहे कोंडिवली बीच म्हणजेच आरावी बीच.
आणि इथे कोणीही नाही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पांढरी वाळू आहे. हा समुद्रकिनारा खूपच सुंदर आहे आणि इथे स्टे करण्यासाठी आम्ही जेव्हा रिटर्न येणार आहोत तेव्हा आम्ही इथे स्टे करणार आहोत. आम्ही या समुद्रकिनाऱ्याच्या अपोजिट साईडला एक रिसॉर्ट बुक केलेला आहे. तर आता तर सध्या आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला. जेव्हा आम्ही रिटर्न येऊ तेव्हा नक्कीच मी याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तुम्ही नक्की बघा. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्रीवर्धन इथे. तुम्ही बघू शकता हा समोर जो गेट आहे तो श्रीवर्धन गाव सुरू होतं इथून आणि इथूनच तुम्ही पुढे जाऊन श्रीवर्धन बीच वगैरे मस्त एन्जॉय करू शकता. तर आता आम्ही सध्या फक्त इथे लंच करण्यासाठी आलेलो आहोत. इथे तवसाळकर नावाची एक खानावळ आहे, तिथे आम्ही लंच करणार आहोत आणि तिथून परत रिटर्न आम्ही हरिहरेश्वरला जाणार आहोत. जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही इथे लंच करून मस्त असा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा एन्जॉय करू शकता. इथे सुद्धा एंट्री करताना श्रीवर्धनमध्ये तुम्हाला स्वच्छता कर भरावा लागतो. तर ही समोर दिसते ती गावाची कमान. आता जिथे आपण स्वच्छता कर भरला तिथून पुढेच अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरच तवसाळकर खानावळ आहे. तर इथे आता आपली गाडी एंट्री करते आणि इथून आतमध्ये जायचं आणि मस्त असा लंच करणार आहोत. चला बघूया आज लंचमध्ये काय आहे. तर मी इथे हात धुण्यासाठी आली होती. तुम्हाला एक गंमत दाखवते, ते वाचून मला खूप हसायला आलं. तुम्ही पण वाचून बघा. आत्तापर्यंत पुणेरी पाट्या वाचल्या होत्या, पण आता कोकणात पण अशा पाट्या दिसायला लागल्यात. तुम्हाला पण हसायला आलं असेल ना हे वाचून? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. ही आहे व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये छोलेची भाजी आहे. ही कसली भाजी आहे? हे असतं ना पावट्यासारखं ते. अच्छा, पापडी. पापडी, हां. आणि हे शिरकुर्मा नाही, कोशिंबीर, गुलाबजामुन, लोणचं, डाळ भात, पापड, तांदळाची भाकरी आणि सोनकढी येते आणि ताक देतात, पण ताक आम्हाला आवडत नाही. कसं आहे? आणि मी मागवलं आहे पॉम्फ्रेट थाळी. त्याच्यामध्ये एक मासा, कोशिंबीर किंवा सॅलॅड बोलू शकता. हे काय आहे? आय थिंक हे सुक्का मच्छी आहे. आणि हे कोळंबी रस्सा, भात, भाकरी. वाव,
बदक. शहामृग आहे ना? कसला कोंबडा आहे तो? टर्की आहे का? ससा बघ. ससा तो ससा की कापूस जसा त्याने काजवा नि डोंगरावर जाऊ. त्याला औषध पाजताय का? आजारी आहे का तो? नाही नाही नाही, सगळ्यांना कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन. अच्छा. वेगळ्या कलरचे तो पण मल्टी कलर असा वेगळा तो रांची होता. नाही नाही वळतील पण, म्हणजे काय फक्त एवढं प्रॉब्लेम आहे की ते भित्री असतात, हातात जर एवढ्याशा हाईट वरनं पडले तरी लगेच मरतात, त्याच्यामुळे फार जपावं लागतं. आवाज बघा कसा करतोय हा टर्की. ते खातात कसे मग? त्यांची चोच वेगळीच आहे. आता आम्ही निघालो आहोत. इथे लंच केला. तवसळकर खानावळ मध्ये लंच केला. In 600 meters, turn left towards Shrivardhan Market Road. एक मिनिट. तर आम्ही तवसळकर तर आम्ही आता तवसळकर खानावळ येथे जेवलो, लंच केला. होमस्टे पण आहे तिथे. तर ऍक्च्युली मी यूट्यूब वरती याचे खूप रिव्ह्यू बघितले होते. खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं की इथे जाऊन जेवायला हवं, खूप छान फिश फ्राय वगैरे भेटते. आणि माझी एक्सपेक्टेशन लेवल खूप जास्त होती, कारण कोकणामध्ये फिश फ्राय खायचा म्हणजे मला वाटलेलं की एकदम भारी असणार, टेस्टी असणार. पण मला इथे ओके वाटली फिश फ्राय. मी पॉम्फ्रेट फ्राय थाली घेतली होती. मीठ थोडंसं कमी होतं आणि स्पायसी पण कमी होती. आणि व्हेज कसं होतं? व्हेज पण ठीक होतं आणि ठीक होतं, म्हणजे जेवण असं खराब नव्हतं. पण ती एक्सपेक्टेशन लेवल असते ना फिश खाण्याची कोकणामध्ये येऊन, ती एक्सपेक्टेशन लेवल माझी फुलफिल नाही झाली. लेट्स सी. आणि कोळंबी रस्सा जो होता त्याच्यामध्ये कोळंबीच नव्हती, एक पीस पण नव्हता. मग मी त्यांना विचारलं याच्यामध्ये एक पीस सुद्धा नाहीये कोळंबीचा. मग त्यांनी दुसरी वाटी आणून दिली मला. तर त्याच्यामध्ये 2 छोटी कोळंबी होती आणि ठीक होता. सुकट मच्छी ती होती, ती टेस्टी होती. आणि सोलकढी पण ठीक होती. हा सरळ. आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरला, जिथे आम्ही रिसॉर्ट बुक केला आहे. हे श्रीवर्धन होतं. श्रीवर्धन मध्ये आम्ही आत गेलो होतो फक्त जेवणासाठी, त्या खानावळीमध्ये. ठीक आहे. मी तर म्हणते जे लोक रिव्ह्यू टाकतात ना युट्यूब वरती किंवा गुगल, ठीक वाटलं जेवण. पण मला ना तिखट, थोडस स्पायसी, असं मस्त पॉम्फ्रेट फ्राय हवं होतं, तसं नव्हतं. लेट्स सी अजून पुढे कुठे चांगलं फिश भेटत असेल तर तिकडे खाऊया आपण. चला. हा, थाईचा रेट होता 400 रुपीज. पॉम्फ्रेट फ्राय होतं आणि व्हेज थाळी होती 130 रुपीजला. ठीक आहे ना, 130ला होती व्हेज थाळी. हो ठीक आहे. चलो अभी आता आम्ही हरिहरेश्वरला जातो. बीचवर आता नाही जाणार आहे. आधी रिसॉर्ट मध्ये आम्ही चेक इन करतो आणि मग बोलूया आपण तिकडे पोहोचल्यावरती.
खूपच असा निमुळता आहे आणि एकदम रिमोट एरिया आहे. Destination will be on the left. आता आम्ही रिसॉर्टच्या इथे पोचलेलो आहे. तर आता आम्ही चेक इन करतो आणि रिसॉर्टमध्ये गेल्यावर जरा फ्रेश झाल्यावर मी तुम्हाला रूम टूर देते. भेटूया. टाइम भेटेल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण या रिसॉर्टची रूम टूर देईल आणि भेटूया आपण मग त्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि माझे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, जसे की आम्ही आता दिव्यागरवरून आरावी आणि श्रीवर्धन तिकडून आलो, तर ते मी दिव्यागरचा पूर्ण एक आयटनरी, इवन दिव्यागरमध्ये सुद्धा तुम्हाला कुठे राहायचं असेल, एक छान असा रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो होतो त्या रिसॉर्टची सुद्धा मी तुम्हाला टूर दिलेली आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. बजेट स्टेमध्ये किंवा लक्झरियस प्रॉपर्टी आहे ती, आणि बजेटवाल्यांसाठी बजेट स्टे देखील तिथे अवेलेबल आहे, आणि तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि चला आपण भेटूया थोड्या वेळाने, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूर देणार आहे. बाय. How it's supposed to feel.